इंजिनिअरिंग BE-BTech करायचं आहे त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट नोटीस आलेली आहे सीईटी सेल कडून. जे तुमचं ऍडमिशन कॅप राऊंड जे असतं MST CET BE-BTechचं वेगळं असतं. जरी तुम्ही MST CET PCB किंवा PCM ग्रुप दिला असेल पण तुमचे जे ऍडमिशन होतात ते सेपरेट होतात. जसे की आता PCM ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे तर त्यांचे ऍडमिशन जे कॅप राऊंड आहे ते स्टार्ट झालेलं आहे. त्या रिगार्डिंग नोटीस आहे. तर नोटीसमध्ये काय दिलेलं आहे, कधी कॅप राऊंड स्टार्ट होणार आहे, डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे, त्यानंतर पुढच्या प्रोसेस काय करायच्यात, ह्या ऑल डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण यावर्षी MST CET PCM ग्रुपची यावर्षी फ्री काउन्सिलिंग करणार आहोत. तर ज्यांना कोणाला काउन्सिलिंगचा सहभाग घ्यायचे त्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचं जॉईन करायचे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला सर्व काउन्सिलिंग रिलेटेड जे काही अपडेट किंवा जे काही तुमची लिस्ट वगैरे असेल तिथे प्रॉपर डिस्कस केलं जाईल. त्यामुळे ज्यांनी अजून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे, जेणेकरून तुमचा पुरेपूर फायदा होईल आणि जे तुम्हाला येणारे बेनिफिट्स आहेत ते योग्य रीतीने मिळून जातील. तर सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचे आणि पुढच्या अपडेटसाठी तयार राहायचे. तर नोटीस काय आहे तर आपण ती नोटीस डिटेलमध्ये बघूया. आता ही नोटीस आज 2 जुलैला ही पब्लिश झालेली आहे. तर या नोटीसमध्ये नेमकं काय आहे, जे इंजिनिअरिंगचं BE-BTechचं जे कॅप राऊंड आहे 2026-27 इयरचं, तर ते कॅप राऊंड डेट स्टार्ट झालेले आहेत. तर या डेट रिलेटेड तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. कोणते कॅन्डिडेट आहेत, त्यांचा कोणते नॉन इंडियन कॅन्डिडेट कोण अप्लाय करू शकते हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया तरी मी तुम्हाला PDF ग्रुपवरती अवेलेबल करून देईन. ज्यांना कोणाला प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे ही PDF थ्रू तुम्ही पाहू शकता. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजे कॅप राऊंड कधी स्टार्ट होणार आहे. तर तुमचे कॅप राऊंड आज स्टार्ट होणार आहेत. CET सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती बघा. आता तुम्हाला सर्वात पहिले की तुमचं फीस काय असणार आहे, किती फीस असणार आहे हे बघा. ऍप्लिकेशन फीस फॉर जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट फ्रॉम महाराष्ट्र आउटसाइड, ज्या स्टुडंट जनरल कॅटेगरीचे आहेत आणि ते महाराष्ट्राच्या आउटसाइडचे आहेत, जसे की काश्मीरचे किंवा अदर दॅन महाराष्ट्र स्टेटचे आहेत, त्यांच्याकडून 1300 रुपये ही ऍप्लिकेशन फी स्वीकारली जाणार आहे जनरल कॅटेगरीसाठी. समजलं. आणि त्यानंतर जे ऍप्लिकेशन फीस रिझर्व्ह कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहेत जसे की SC ST VJNT NT1 NT2 NT3 जे आहे, त्याच्यानंतर OBC SBC EWS SCBC PWD कॅन्डिडेट जे महाराष्ट्राचे आहे स्टेटचे, त्यांना फक्त 1000 रुपये फीस असणार आहे कॅन्डिडेटची. तर सर्वांनी फीस काळजीपूर्वक बघा. आपल्या कॅटेगरी अकॉर्डिंग आपली कोणती कॅटेगरी आहे त्या अकॉर्डिंग तुम्हाला इथे फीस आहे. आणि इथे त्यांनी सांगितलेलं आहे की बघा, आता इन केस SCBC candidate reservation policy will be subject to be a decision of, जे डिसिजन आहेत जसे की आता हायकोर्टाने जे डिसिजन देईल त्या अकॉर्डिंग त्यांचं ते कॅटेगरी मध्ये कन्व्हर्जन होईल. तर बघूया आता कॅप राऊंड कधी स्टार्ट होणार आहे. तर जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे काय करावं लागतं, तुम्ही एक्झामसाठी जसं रजिस्ट्रेशन केलं, जर तुम्हाला ऍडमिशनसाठी घ्यायचं असेल कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करावं लागेल. परत CET सेलचं पोर्टल आहे, ते पोर्टल पण आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत की कोणतं पोर्टल आहे, काय CET सेल वरती कसं जायचंय, कशा पद्धतीने तुम्हाला ते बघायला भेटेल. तर आपल्याला सुरुवातीला बघायचे की रजिस्ट्रेशन करायचे आणि जे आपले डॉक्युमेंट आहेत आपल्या कॅटेगरी अकॉर्डिंग जे काही आपल्याला डॉक्युमेंट आहेत, हे डॉक्युमेंट आपल्याला रजिस्ट्रेशन करून डॉक्युमेंट अपलोड करण्याचा वेळ किती दिलेला आहे, तर आज म्हणजे 2 तारखेपासून 12 तारखेपर्यंत 5 PM पर्यंत या गोष्टी आपल्याला करायच्यात की रजिस्ट्रेशन करायचे आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता रजिस्ट्रेशन अपलोड करून रजिस्ट्रेशन करून डॉक्युमेंट अपलोड करणं म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन झालं का, तर नाही. जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो, जसे की तुम्ही आज रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला ते डॉक्युमेंट आता ऑनलाईन व्हेरिफिकेशन करावं लागतील किंवा ऑफलाईन फिजिकली किंवा स्क्रुटनी सेंटरवरती तुम्हाला म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला अपलोड करावे लागतात. आणि ते तिथं तुम्हाला एकतर ऑनलाईन व्हेरीफाय होतात किंवा तुम्हाला जे फिजिकल जे FC सेंटर आहेत दिलेले जातात. CET सेलची एक लिस्ट असते, त्या लिस्ट अकॉर्डिंग तुमच्या जवळचं जे नियर बाय FC सेंटर आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते फिजिकली व्हेरिफिकेशन करू शकता. तर त्यासाठी किती वेळ दिलेला आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन बाय ऑनलाईन मोड. म्हणजे आता हे डॉक्युमेंट काय, बऱ्याच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट कसे असतात, बरोबर आहे चुकीचे आहेत. आता पर्टिक्युलर कॉलेज तुम्हाला जर कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, जेव्हा तुमचं परफेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, सक्सेसफुली कम्प्लीट होतं, त्यानंतरच तुम्ही इलिजिबल असाल ऍडमिशनसाठी. जर तुमचं काही मायनर मिस्टेक असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा जर अदर कुठला डॉक्युमेंट मिसिंग असेल तर तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येत नाही. तर तुम्हाला त्यासाठी वेळ किती दिलेला आहे, 3 जुलै म्हणजे उद्यापासून 13 तारखेपर्यंत.
तुम्हाला 10 दिवसाचा वेळ दिलेला आहे. ही डेट नंतर एक्सटेंडही होईल, त्याचं आपण नंतरच्या वेळी डिस्कस करू जेव्हा एक्सटेंड होईल तेव्हा. पण सध्या 10 दिवस आहेत. म्हणजे तुम्ही आज रजिस्ट्रेशन केलं किंवा उद्या 3 तारखेला रजिस्ट्रेशन केलं तर 4 तारखेला किंवा ऑनलाईन सुद्धा करू शकता किंवा ऑफलाईन सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करायचे. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं सक्सेसफुली झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला डिटेल PDF मध्ये तुम्ही प्रॉपर रीड करू शकता. आता त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, जसे की महाराष्ट्र आणि स्टेट इंडियन जे वेबसाईट आहेत, जसे की महाराष्ट्रासाठी आणि जे अदर पार्टिसिपेट करणार जसे की काही ऍडमिशन JEE थ्रू सुद्धा होतात. तर मेरिट लिस्ट कधी, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी होणार आहे आपल्याला दिसणार आहे, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 15 जुलैला तुम्हाला विजिबल असणार आहे CETच्या वेबसाईटवरती. ते तुम्ही डाउनलोड करून तुमचा मेरिट नंबर, तुमचा कॅटेगरी रँक, तुमचा एरिया आहे, त्या युनिव्हर्सिटी आहे तिथला रँक किंवा तुम्ही कुठे तुमचा ऑल इंडिया रँक, हे तुम्हाला सर्व काही तिथे विजिबल असणार आहे. त्यानंतर जसे की आता जर तुम्हाला एखाद्या कुठं काही प्रॉब्लेम असेल किंवा जर मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव नाही आलं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये, तर तुम्हाला वेळ दिलेला जातो. किती वेळ दिलेला जातो? 2 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा वेळ दिलेला जातो. जर तुमचं काही मिस्टेक झाली असेल किंवा तुमचं चुकून काही कुठल्या डॉक्युमेंटमध्ये मिसिंग असेल किंवा काही जर प्रॉब्लेम असेल, जर तुमचं जर डॉक्युमेंटमध्ये मिसिंग किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला का नाही ते प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्याचा वेळ दिलेला जातो. 3 दिवसाचा वेळ दिलेला जातो. त्या 3 दिवसामध्ये तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करायचा असतो. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला काय फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येतं. जसं की डिस्प्ले फायनल मेरिट लिस्ट कधी येणार आहे, तर तुमची 20 तारखेला. 18 तारखेपर्यंत तुमचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झाला, त्याच्यानंतर तुमची 20 तारखेला फायनल मेरिट लिस्ट होईल. तर फायनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर जे तुमचं आहे कॅप राऊंड ऑफिशियली स्टार्ट होतील. मग त्याच्या डेट नंतरचा शेड्यूल तुम्हाला वेगळा दिला जाईल. सध्या तरी CET तुमचा जे कॅप राऊंड पर्यंत शेड्यूल आहे तिथपर्यंत दिलेला आहे. तर ही पूर्ण नोटीस तुम्हाला समजली असेल. कॅप राऊंडच्या डेट काय आहेत, इम्पॉर्टंट नोट्स काय आहेत, ते तुम्हाला सर्व काही PDF आपल्या ग्रुपवरती अवेलेबल होईल. आता बघूया की आपण नेमकं रजिस्ट्रेशन करायचंय कसं किंवा वेबसाईटवरती जायचं कसं, ही नोटीस झाली. आपण जर CETच्या वेबसाईटवरती गेलो तर आता मी ऑलरेडी CETच्या वेबसाईटवरती आहे. तर आपण जर इथे गेलं, जसं की CETची ही वेबसाईट आहे, पण जेव्हा आपलं लॉग इन ID आणि हे करतो की पासवर्ड टाकून युजर नेम आणि पासवर्ड, युजर नेम म्हणजे आपली ईमेल असते. ईमेल टाकल्याच्या नंतर जे आपलं युजर नेम आणि ईमेल म्हणजे पासवर्ड जो असतो तो इथे हे केल्याच्या नंतर, आता माझा मे बी नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे थोडं हे होईल, आपण परत रिट्राय करू. जेव्हा तुमची प्रोफाईल तुम्ही लॉग इन कराल तिथे तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येईल. जर तुम्ही PC वरती कराल तर PC वरती असेल किंवा मोबाईलवरती कराल तर इथे तुम्हाला दिसत असेल, विजिबल असेल की सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन. इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला दिसेल आता तुमचा जे इंजिनिअरिंग BTech आहे तो टेक्निकल ह्याच्यामध्ये येतो, एज्युकेशनमध्ये येतो. तर तुम्हाला इथे क्लिक करायचे. टेक्निकल एज्युकेशनमध्ये क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे तुम्हाला इथे हे सर्च करायचे PGचं. तर तुम्हाला इथं जर तुम्हाला MST CET दिली असेल तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येईल. इथे तुम्हाला जे तुमचं आता ही प्रोफाईल आहे तर इथे तुम्हाला असं तुमची जे काही डिटेल आहे PCMचं जे कन्फर्म करून तुम्हाला ही पुढची प्रोसेस करायची आहे. हे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म, तुमची जी डिटेल आहे जसं की तुम्ही CETला एंट्रन्स एक्झामला भरलेला होता ते व्हेरीफाय करून अशा पद्धतीने तुमचा फॉर्म हा तुम्हाला प्रोसीड करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने साईटवरती व्हिजिट करायचे. तुम्ही हा फॉर्म तुमच्या लॅपटॉपवरती भरू शकता, मोबाईलवरती भरू शकता किंवा जे तुमचं सायबर कॅफे आहे जवळचं तिथे सुद्धा भरू शकता. जर कोणाला प्रॉपर फिल करता येत नसेल त्यांनी आमच्याकडे कॉन्टॅक्ट केला तरी आम्ही त्यांना मदत करतो किंवा त्यांना भरून देण्यास मदत करतो किंवा भरून देतो. तर ज्यांना कोणाला अशी मदत पाहिजे असेल त्यांनी सुद्धा ग्रुपला जॉईन करून आमच्याशी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. तर हे झालं. आणि आपण डिटेल व्हिडिओ कसा फॉर्म फिल करायचा, कुठं डॉक्युमेंट अपलोड करायचे, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे या रिलेटेड डिटेल व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त इंजिनिअरिंग मित्रांकडे आपल्या शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ही माहिती मिळेल. आपण यावर्षी जे काही आपलं ड्रीम अचिव्हर्स आहे ते आपण सर्व काही फ्रीमध्ये करणार आहोत. त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा.